नमस्कार. नमस्कार मंडळी. IPL 2025च्या चुरशीच्या सामन्याचं अवलोकन करायला आपण आज भेटलेलो आहोत. आजची मॅच होती CSK वर्सेस RCB चेपॉकमध्ये. CSK आणि RCB मध्ये मागच्या वर्षी झालेला राडा या वर्षीपर्यंत फॅन्स रिलीव्ह करत होते. दोन्हीकडचे फॅन्स एकमेकाला चिडवत होते. त्यात काही खेळाडूंनीही त्यात तेल ओतण्याचं काम केलं. रायडू, ऋतुराज गायकवाड आणि शेवटी आलेला बद्रीनाथचा हात मिळवण्याचा व्हिडिओ सगळ्यांनी भर टाकली होती या सामन्याच्या प्री मॅच साठी. आणि म्हटल्याप्रमाणे CSK आणि RCB यांच्यामध्ये परफॉर्मन्स मध्ये तफावत असली तरी सुद्धा फॅन्स मध्ये त्याचा काही संबंध येत नाही. फॅन्स मध्ये बाचाबाची होताना हे सगळं दूर असतं. परफॉर्मन्सवर कधीच बोललं जात नाही. आणि त्याचाच वचपा काढायला RCBचे फॅन्स आज CSKच्या चेपॉक या मैदानात आले होते. तुरळक होत होते, सगळं येल्लो दिसत होतं, पण तरी सुद्धा त्यांनी पुरेपूर मॅचचा आनंद घेतला. आणि RCBची टीम तर तावाने खेळत होती. टॉस जिंकून ऋतुराज गायकवाडने RCBला बॅटिंगसाठी बोलवलं, पण बॅटिंग करताना कॉन्फिडन्स काहीतरी अलगच दिसत होता. सॉल्टने धमाकेदार सुरुवात केली. त्याने फटाफट 4-6 मारून खलील अहमदला लवकर बंद करण्यात आलं. त्याचा हा रौद्ररूप थांबवण्यासाठी धोनीने आणि ऋतुराजने लेफ्ट आर्म रिस्ट स्पिनर नूर अहमदला बोलवण्यात आलं. पण पॉवर प्लेच्या शेवटच्या बॉलला सॉल्ट स्टंपिंग झाला काय केलाच. स्टंपच्या मागे असणाऱ्या माणसाने जादू केली आणि CSKला मॅच मध्ये परत आणण्याचा प्रयत्न केला. पण CSKचा पण त्याच्यासाठी पाचव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला आउट केलं, नॉट 6व्या ओव्हरच्या. पण तोपर्यंत 45 रन झालेले होते. कोहली फॉर्म मध्ये वाटत नसला तरी सुद्धा त्याच्याबरोबर आलेल्या फलंदाजांनी स्ट्राईक रेट चांगलाच ठेवला. त्याच्यानंतर आलेल्या पडिक्कलने धमाकेदार सुरुवात केली आणि मल्टिपल 6-4 मारत, आय थिंक 2 6 2 4 मारत त्याने 14 बॉलमध्ये 27 रन केले. त्याने जडेजाच्या एका ओव्हरमध्ये कत्तलच करून टाकली. जडेजा पण हक्काबक्काच राहिला होता. पण त्याची खेळी अश्विनने चलाकीदार गोलंदाजीने थांबवली. त्याने आउट केलं पडिक्कलला. तेव्हा RCBच्या 76 धावा झाल्या होत्या. RCB 10च्या रन रेटने खेळत होते. आणि नंतर आलेल्या रजत पाटीदारने डावाला सांभाळलं. रजत पाटीदार जरी फॉर्म मध्ये वाटत नसला, त्याचे कॅच सोडून CSKने त्याला फॉर्म मध्ये आणले. त्याचा उडालेला पहिला झेल हा दीपक हुड्डा याने सोडला, लॉंग ऑफ सोडला. तो त्यांना खूपच महागात पडला. कारण त्याच ओव्हरमध्ये कोहलीने आणि पाटीदारने 1-1 4 मारून घेतली. त्याच्यानंतर पाटीदार काही थांबायच्या मार्गावरच नव्हता. त्याचा अजून एक कॅच त्याच ओव्हरमध्ये त्रिपाठीने सोडला. तो जरा डिफिकल्ट होता, पण तरी सुद्धा आजकालच्या मॅचेसमध्ये आजकालच्या टीममध्ये असे कॅच पकडणारे प्लेयर असतात. रजत पाटीदारने 32 बॉलमध्ये 51 रन केले. कोहलीला एका ओव्हरमध्ये पथिराणाच्या डोक्याला बॉल लागला आणि तो चेपॉक मध्ये अवतरला. त्याने पुढच्या लगेच नेक्स्ट 2 बॉल्समध्ये 6-4 मारून त्या ओव्हरची भरपाई करून घेतली. म्हटल्याप्रमाणे CSK अगेन्स्ट RCB वॉज तावानेच खेळत होती आणि त्यांनी 10च्या रन रेटने 171 रन करून टाकले होते. त्याच्यानंतर एक कलाटणी देणारा एक ओव्हर आली. 17.4 ते 18.4 या एका ओव्हरमध्ये 3 विकेट गेल्या. रजत पाटीदार, जितेश शर्मा आणि कृणाल पांड्या तिघांनाही आउट झाले आणि रन काही वाढले नाहीत. 172ला 5 ते 177ला 7 अशी अवस्था झाली. त्याच्यानंतर दोन बॉल भुवनेश्वर कुमारनं सिंगल रिजेक्ट करत टीम डेव्हिडने नॉन स्ट्रायकरवरच ठेवले आणि स्वतः लास्ट ओव्हरला स्ट्राईकवर गेला. पहिले 2 बॉल अचूक टाकून सॅम करनने CSKला थोडस रिस्ट्रिक्ट करेल, 170 मध्ये 170-180 पर्यंत रिस्ट्रिक्ट करेल RCBला असे वाटत होते. पण
टीम डेव्हिडने नेक्स्ट 3 बॉलमध्ये उत्तुंग षटकार मारून सीएसकेच्या सगळ्या आशा बरखास्त करून टाकले. त्यांना अतिशय मॅच मधून बारच करून टाकले. त्यांच्या या षटकारांमुळे आरसीबी 196 for 7 असा स्कोर केला. नंतर आलेल्या चेन्नईने त्यांच्याकडे काही ऑप्शनच नव्हता. चेन्नई सारख्या पिचवर तो पॉवर प्ले मध्ये षटकार चौकार मारून काहीतरी रन बनवून नंतरच्या ओव्हर त्यांच्या फलंदाजीला साजरे होतील असे त्यांना वाटले होते. पण हैझलवूड आणि भुवनेश्वर यांनी टिचून गोलंदाजी करून पहिल्या 2 विकेट लवकर घेतल्या. हेझलवूडने तर शॉर्ट बॉलवर दोन्ही इंडियन बॅट्समॅनला आउट केलं. पहिला झाला त्रिपाठी, नंतर झाला गायकवाड. गायकवाडने शॉर्ट स्क्वेअर लेगला कॅच दिला आणि त्रिपाठीने तर सॉल्टच्या हातात अगदी लोला कॅच दिला. त्याला असं वाटलं की अंडरआर्म क्रिकेट चालू आहे. त्रिपाठी आणि गायकवाड आउट झाल्यानंतर आलेल्या दीपक हुडाने आरसीबीच्या साईडने बॅटिंग केली आणि असे वाटले की टेस्ट मॅच चालू आहे. शेवटी दीपक हुडा पण आउट झाला आणि रचिन रवींद्रचा साथ द्यायला सॅम करन आला. पण तरी सुद्धा रचिन रवींद्रच एकटा स्कोर करत होता आणि तो आता मॅच जिंकण्यासाठी नाही तर मॅच मध्ये नेट रन रेट वाचवण्यासाठी खेळत होता. त्याने 41 रन केले, 31 बॉल 41 रन केले. पण तरी सुद्धा सीएसके साठी टार्गेट खूप लांब होतं. शिवम दुबेने येऊन काही 6-4 मारायचा प्रयत्न केला पण त्याचा काही जास्त फायदा झाला नाही. आरसीबीच्या गोलंदाजीने टिचून गोलंदाजी केली आणि सीएसकेला रोखण्यात पूर्ण यश मिळवलं. नंतर आलेल्या शेवटी धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेले आहेत आणि त्याने 16 बॉलमध्ये 30 रन करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. बाकी सगळं गेलं तेल लावत. आता असे झाले आहे की सीएसके नेट रन रेट मध्ये फक्त मुंबईच्या वरती आहे. ओके, आणि त्याचा फायदा मुंबई उद्या घेते का हे आपण बघणार आहोत. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. असेच व्हिडिओ घेऊन मी उद्या पण येईन आणि पूर्ण IPL सीझन आपण असंच सेलिब्रेट करू. थँक्यू.